मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीत बोलतायत. आपण थेट जाऊयात. जे पात्र व्यक्ती आहेत त्यांना त्यांच्या दाखले रद्द होत आहेत हे अतिशय शासनाला मान्य होणार नाही. त्या संदर्भात त्यांनी वरिष्ठ पातळीवर त्याची गंभीर दखल घेतलेली आहे. पुन्हा असे प्रकार होणार नाही आणि या संदर्भामध्ये एक बैठकही आमचे सहकारी प्रसाद लाड यांनी घेतली. आता त्यातून ज्यांच्यावर अन्याय झाला त्या अन्यायाचं निवारण करण्याच्या संदर्भात आता सूचना दिलेल्या आहेत. या सगळ्या माहितीबद्दल एक पुन्हा आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांची एक बैठक आता बोलवलेली आहे. त्यामध्ये सगळ्याच ज्यांचे प्रस्ताव आता प्रलंबित आहेत, नाकारले किंवा बऱ्याच वेळा असं उत्तर मिळतात की अर्ज येत नाहीत. कारण अर्ज दिल्यानंतर जर ते नाकारलं जाणार असेल तर अर्ज छाननीमध्ये विलंब होत असेल तर स्वाभाविकपणे लोकांमध्ये एक शंका आहे की मग आपण अर्ज का करावा. तर त्या संदर्भात काही ठोस आपल्याला कार्यक्रम हातात घ्यावा लागेल. त्याचा मी काय आता आमच्या उपसमितीमध्ये आम्ही निर्णय करतो आहे आणि अनुषंगिक बाकीच्या बाबीची आज चर्चा झाली. सरकारच्या वेळोवेळी उचललेल्या पावलांमुळे एक समाजामध्ये एक वातावरण तसं सकारात्मक आहे. माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उल्लेख केल्याप्रमाणे त्यांचं सातत्यानं या बाबतीमध्ये आढावा होत असतो आणि त्यांनी त्यांच्या पुढाकारानंच आता जे जे निर्णय आपण केलेत ते निर्णयाची आता अंमलबजावणी सुरू झालेली आहे. राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असल्यापासून त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात उचललेली पावलं ही सर्वांना माहीत आहे. त्यांचंही या विषयामध्ये बारीक लक्ष आहे. आपल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रताई नवीन आहेत, परंतु स्वर्गीय अजितदादांनी सुद्धा याच्यामध्ये जो घेतलेला पुढाकार मला वाटतं ताईंनी सुद्धा याच्यामध्ये आता विशेष लक्ष दिलेलं आहे. म्हणून शासनाची भूमिका अतिशय सकारात्मक आहे. घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होते. काही दुर्दैवाने काही ठिकाणी विघ्नसंतोषी लोक आहेत जे अंमलबजावणी होण्यामध्ये विलंब करतात. शासन निर्णय कसे हाणून पाडले जातील, समाजामध्ये कसा शासनाबद्दलचा रोष निर्माण होईल या संदर्भात काही आता उदाहरणं समोर येत आहेत. आम्ही निश्चितपणे ते चौकशी करणार आहोत. परंतु लगेचच एक 2-3 दिवसामध्ये आम्ही सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जे आता मुद्दे उपस्थित केलेले आहेत, विशेष करून अंमलबजावणीमध्ये होणाऱ्या ज्या त्रुटी आहेत, अडचणी आहेत, त्यामध्ये उपस्थित केलेले ज्या सातत्यानं जाणीवपूर्वक दाखले देण्यामध्ये होणारी टाळाटाळ या संदर्भात एक ठोस निर्णय आम्ही आता करणार. 29 ऑगस्टच्या जरांगे पाटलांच्या आंदोलनावरती तोडगा निघाला का किंवा मग ते आंदोलनावरती ठाम आहे का? नाही, आम्ही त्यांना आता विनंती केलेली आहे की शासनाची भूमिका मांडलेली आहे. आम्ही आत्तापर्यंत केल्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये त्यांच्यासमोर शासनाची भूमिका मांडली. पण त्यांचं मी हे मान्य करतो की त्यांच्या मनात जी चीड आहे की या अंमलबजावणीमध्ये येणारे अडथळे जे धारीतले शुक्राचार्य आपण ज्याला म्हणतो ते आहेत, त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. शेवटी समाजासाठी त्यांचं भांडण आहे, समाजासाठी त्यांचा लढा आहे. निस्वार्थीपणे त्यांनी उभं केलेलं जे आंदोलन आहे आता त्याला कुठंतरी मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे. मागण्या मान्य होत आहेत, अंमलबजावणी होत नाही. मूळ त्यांचा रोष आहे. शासन म्हणून आमची ती जबाबदारीच आहे. घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावी झाली पाहिजे ही आमची भूमिका जी आहे आम्ही त्यांना आश्वासित केलेलं आहे. आता एक मला वाटतं एक नजीकच्या 2-3 दिवसामध्ये आम्ही या संदर्भात काही उपाययोजना करतो आहे आणि आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की आपण आमच्या ह्या शासनाची भूमिका एकदा आपल्यासमोरपर्यंत जे काही भावना आपण व्यक्त केलेल्या आहेत आणि ज्या अंमलबजावणीतल्या ज्या त्रुटी आपण दाखवलेल्या आहेत त्या निश्चितपणे दूर करू. आणि याच्यामध्ये एकच त्यांची आमची भूमिका एकच, आम्हाला दुसऱ्याचं आरक्षण नको देणार. दुसऱ्याचं आरक्षणामध्ये आम्हाला काही नको. जे आपण मान्य केलेलं आहे तेच आपण देतो आणि त्यामध्ये राहून आपण हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी असेल, विशेष करून आता त्यांनी सातारा गॅजेट किंवा या संदर्भात काही त्यांनी अंमलबजावणीची मागणी केलेली होती. त्या बाबतीमध्ये आम्ही आता ॲडव्होकेट जनरल यांचं ओपिनियन मागवलेलं आहे. म्हणजे ते एकदा महाराष्ट्राच्या ॲडव्होकेट जनरलचं ओपिनियन आल्यानंतर त्याचाही निर्णय आम्हाला करता येईल. जरांगे पाटील तुमच्या या चर्चेनंतर समाधानी आहे? असं आम्ही आमची बाजू मांडलेली आहे. आम्ही त्यांना आश्वासित केलेलं आहे. सरकारची भूमिका अतिशय स्पष्टपणे आम्ही जे शासन निर्णय करतो त्याच्यासमोर मांडलेला आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे. आता आपण सगळे मिळूनच पुढं आपल्याला घेऊन जायचं आहे. त्यांनीसुद्धा मला वाटतं आमच्या विनंतीचा विचार करावा
आणि आंदोलनाच्या बाबतीमध्ये त्यांनी फेरविचार करावा अशी त्यांना विनंती केलेली आहे. पण तुम्ही येण्यापूर्वी पाटलांनी असं म्हटलं की शिष्टमंडळ येतंय जातंय चर्चा करतंय वेळ मागतंय 3 वर्ष वेळच मागतंय. शासनाची भूमिका जी वेळोवेळी जी करावं लागते ती आपण केलेली आहे. अनेक निर्णय आपण केलेले आहेत. आता मी मान्य करतो की काही निर्णय अंमलबजावणीमध्ये काय त्रुटी राहिल्या असतील, काही विलंब झाला असेल, त्यांची भूमिका ती स्पष्ट आहे. शेवटी मला समाजापुरतं समाजासाठी ते काम करणं आमची तीच भूमिका आहे. पण शासन स्तरावर ज्यावेळी अशा काही अडचणी येतात आणि त्याच्यामुळं अंमलबजावणी होत नाही म्हणून त्यांचा जो रोष आहे तो आम्ही मान्यच करतो की त्यांची भूमिका योग्यच आहे. पण त्याच्यावर आता काय आपल्याला तोडगा काढता येईल किंवा अंमलबजावणी कशी वेगाने करता येईल या दृष्टीने मी आता आम्ही कार्यवाही करणार आहोत. हो काय चालेल कुणबी आकडे जी 58 लाख नोंदीची आकडेवारी शिंदे समितीने उपलब्ध केली त्या संदर्भात आम्ही सगळ्या आकडेवारी त्याला देतो. आता जरांगे पाटिल के 29 तारीख के अनशन की तैयारी हो चुकी है. आज आप चारों लोग आए हैं, क्या सुझाव? ये विषय काफ़ी विस्तार से बात हो रही है और मैं मानता हूँ कि कुछ खामियां सरकार के निर्णय में उसकी इम्प्लीमेंटेशन में हुई है. उसके चलते काफ़ी रोष है लोगों में और माननीय जरंगे पाटिल का भी वही कहना है कि अगर निर्णय होते हैं शासन ने उसके अमलबजावनी करने में एक तो देर होती है या कई जगहों पे जो अधिकारी है उनके लेवल पे एक पर्पसफुली कुछ लोग उसमें अड़चनी निर्माण करती हैं. तो निश्चित रूप में लोगों में जो सरकार के खिलाफ जो रोष है उसके कारण सरकार के खिलाफ तो व्यक्तिगत कुछ नहीं है, लेकिन समाज के लिए जो सरकार ने निर्णय लिया है उसकी अमलबजावनी शीघ्र गति से होती नहीं, उनका ये आक्षेप है. हम मानते हैं कि उसमें कुछ बदलाव लाने की आवश्यकता है, सुधार करने की आवश्यकता है. उनको हमने इसके बारे में आश्वासित किया है. नहीं ऐसे हमारी विनती हमने उनके सामने रखी है. 2-3 दिन में जो कोई मामले उन्होंने सामने लाए उसके ऊपर भी कुछ निर्णय कर रहे हैं और हम समझते हैं कि मैं मानता हूँ कि हमारी वो जो विनंती है हमें जो तो स्वीकार करेंगे ऐसे मानते हैं. 58 लाख कुणबी नोंदींचे डेटाची त्यांनी मागणी केली होती. हा डेटा सरकार कधीपर्यंत त्यांना सुपूर्द करणार आहे? आम्ही आता ऑलरेडी त्याची हार्ड कॉपी त्याच्या पेन ड्राईव्हवर सगळा डाटा अपलोड आता हे डाउनलोड केलेला आहे. ही माहिती आपण त्यांना देतो. आपण त्यांना मराठा आरक्षण समितीची बैठक अंतर्वाळी प्रवास जरंगे पाटलांनी म्हटलंय. मग त्या संदर्भात सोबत सामंत साहेबांनी सांगितलं की 27 तारखेला परत जरंगे पाटलांची बैठक परत असं होणार नाही. आता मी त्याच्यावर चर्चा करतो. पण बैठकीची मागणी आहे त्यांची त्याचा निश्चितपणे विचार करतो. होईल ती बैठक अंतर्वाळी. आता विचार करू. आता आजच त्यांनी मागणी केली. मला बाकी सदस्यांची सरकार म्हणल्या 2 मंत्र्यांवर जरांगे पाटील नाराज आहे. त्याच्याबद्दल तुम्ही म्हणता शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती मी त्याच्याबद्दल काय सांगाल? असं आहे की व्यक्तिगत पातळीवर कधी कधी आता मंत्री आम्ही काम करतो. आमच्या अधिकारात आम्ही काही निर्णय करत असतो. त्याच्यामध्ये काही विसंगती आल्या असतील, काही त्रुटी राहिल्या असतील, त्यामुळे काही अडचणी आल्या असतील, काही रोष निर्माण झाला असेल तर निश्चितपणे राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री त्यात लक्ष घालतील. राज्याचे प्रमुख म्हणून उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब लक्ष घालतील. त्यामुळे मला वाटतं की ज्या काही भावना दुखावल्या गेलेल्या आहेत त्याचा निश्चितपणे विचार वरच्या वरिष्ठ पातळीवर होईल असं आम्ही त्यांना आश्वासित केलेलं आहे. मराठवाड्यामध्ये अधिकारी लोक काम करत नाही. मराठवाड्यामध्ये किती नोंदी आतापर्यंत सापडलेल्या आहेत? हैदराबाद गॅझेटनुसार किती प्रमाणपत्र मराठवाड्यामध्ये वितरित झाले? नाही मला वाटतं सगळी माहिती दिलेली आहे आपण त्यांना सगळी. आणखी तुम्हाला पाहिजे मी स्वतंत्र ते आम्ही प्रेसवर काढून घेऊ. पण काम बऱ्यापैकी सुरू आहे साधारण दोन्ही. आणि उलट लिपी वाचण्यामध्ये लोकांच्या अडचणी होत्या. आम्ही कायमस्वरूपी लिपी वाचक नेमलेले आहेत की ज्यामुळं शासन स्तरावर महसूल विभागाला कुठे अडचणी येऊ नये. मग मला वाटतं काम सुरू आहे परंतु त्याला अधिक गती देण्याची आवश्यकता आहे. काही म्हणून म्हटलं की याच्या अनेक करोरे आहेत. पण मला खात्री आहे की आमच्या या शासनाच्या प्रयत्नाला मान्य जरंगे पाटील त्या निश्चितपणे प्रतिसाद देतील अशी मला खात्री आहे. आजच्या बैठकीमध्ये अधिकारी पण काम करत नाही असा सूर निघाला म्हणून मी मागेच मान्य केलं ना की काही मला दिसतंय काही ठिकाणी आक्षेपार्ह काही लोकांनी वर्तणूक अधिकारी दिसते त्यासाठी आम्ही कारवाई करू. तुम्ही आताच म्हणाला की काही धाडसी शुक्राचार्य कार्यकर्ते आहेत, ती नेमकी कोण आहे? नाही अधिकारी म्हटलं मी ज्यांच्यावर जबाबदारी दाखले देण्याची, जात पडताळी दाखले देण्याची. बहिणीला दाखला मिळतो आणि भावाला मिळत नाही. वडिलांचे नाव दाखलं आणि मुलाला मिळत नाही. हे कशाच होतं काय? त्यामुळे अशा अधिकारी जाणीवपूर्वक जर शासनाला बदनाम करत असतील तर त्याच्यावर आम्ही कारवाई करणारच ना.
नेमकी काय कारवाई करणार वारंवार तेच चालू नाही असं आहे की एकदा वास्तव समोर आल्यानंतर एक तर त्यांना निलंबित करावं लागेल. त्यांच्या सेवा नियमामध्ये त्यांचे जे नियम आहेत त्याप्रमाणे काही कार्यवाही होईल. पण हे प्रकार गंभीर आहे, याची आम्ही निश्चितपणे दखल घेतलेली आहे. आणि मला आपल्या माध्यमातून कुठे आम्ही कोणत्या अधिकाराच्या विरुद्ध नाही आहे. व्यवस्था जी निर्माण केली शासनानं ते व्यवस्थित राहून काम करायचं असतं. तर माझी आपल्या निमित्तानं सगळ्यांनी विनंती आहे अधिकाऱ्यांना सुद्धा, क्षेत्रीय अधिकाऱ्यांना, आपण आपल्या दिलेल्या दायऱ्यामध्ये राहा, काम करा, नियमानं जे काही दाखले देऊ शकतो ते करा. समाजाची हेळसांड होऊ देऊ नका. 29 सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालं होतं. या दरम्यान विखे पाटील बोलत होते. जारीतल्या शुक्राचार्यांचा हा सगळा प्रकार असल्याचं ते म्हणतात. पुन्हा असे प्रकार होणार नाही, त्याची सरकार खातरजमा करेल असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे.